भुकेच्या वेळेला छान गरमागरम हा हेल्दी नाश्ता मिळाला तरी आपल्याकडे सूप तरी काय. अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे. सकाळच्या घाई गडबडीत अगदी पटकन तयार होतो. प्रोटीन आणि व्हिटॅमिननी भरपूर अशी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खायला सॉफ्ट आणि चवीला एकदम रुचकर लागते ही रेसिपी. आणि बघू शकता किती टेम्पटिंग आपलं हे दिसत आहे. वाव, रंग बघा किती सुंदर आलेला आहे. हा ब्रेकफास्ट ना तुम्ही अगदी गरम गरम खा, छान मजा येते खायला. याला तुम्ही असं पीसमध्ये कट करून पण सर्व करू शकता. आणि बघा किती छान हा तयार होतो. मस्त थिकनेस जी आहे ती अगदी परफेक्ट आहे. आणि बघा सगळ्या व्हेजीस जी आहे ते मस्त त्याच्यामध्ये दिसतात. सॉससोबत खाऊ शकता किंवा कुठली टोमॅटोची चटणी वगैरे तयार करून त्याच्यासोबत पण खाऊ शकता, किंवा तुम्ही असंही खाल्ला गरमागरम तरी छान लागतो हा, कारण याच्यामध्ये इतक्या व्हेजीज आपण वापरलेले आहेत. तर हा साधा पण छान लागतो. मी इथे टोमॅटोची चटणी माझ्याकडे होती तर मी त्याच्यासोबत आज खाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त ती चटणी पण किती छान कोट होते आपल्याला. आणि बघूया, डिलिशियस, सुपर. नमस्कार, सुषमा जल्लीवली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण अंड्यापासून तयार होणारी प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सनी भरपूर अशी नाश्त्याची रेसिपी बघतो आहे. पटकन पटापट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि खायला खूप छान लागते. अगदी सॉफ्ट हे तयार होते. तुम्ही त्याला अंड्याची आयती म्हणू शकता किंवा अंड्याचा डोसा म्हणू शकता, असं वेगवेगळ्या नावाने तुम्ही त्याला म्हणू शकता. पण नाश्त्यासाठी गरमागरम तुम्ही बनवाल ना तर अगदी पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. आणि आजचा जो आपला नाश्ता आपण बनवत आहे तो 4 लोकांसाठी आहे. आपण रेसिपी बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. आपली रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही ढोबळी मिरची घेतली मी. या आकाराची आहे ही सिमला मिरची. तर याला धुवून घ्यायचं आपल्याला, स्वच्छ आणि कोरडं करून घ्यायचं आहे. या आकाराचं हे टोमॅटो आहे. एक गाजर आहे, तर गाजराची सालं काढून घेऊन गाजराला किसून घेणार आहे मी. आणि सिमला मिरची, टोमॅटो आणि हे 2 या आकाराचे कांदे आहे. तर याला फाईनली चॉप करून घ्यायचं आहे, म्हणजे असं बारीक छान कापून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण एक पेस्ट तयार करून घेऊ. तर इथे मी ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 6 हिरव्या मिरच्या आहे. ह्या तिखटवाल्या आहे. ह्या ज्या आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या, म्हणजे तुम्ही फिकं खात असेल तर फिक्यावाल्या मिरच्या वापरा. त्यानंतर ह्या कोथिंबीरीच्या काड्या आहे, माझ्याकडे होत्या अवेलेबल, त्याच्यामुळे एक वेगळा छान फ्रॅग्रन्स येतो त्याला. आणि कढीपत्त्याची पानं, तर मी ही एवढी टाकणार नाही आहे, याच्यामधली फक्त अर्धी घेऊन घेते. म्हणजे कढीपत्ता खाल्ला गेला पाहिजे पण त्याचा असा स्वाद अगदी हलकासा आला पाहिजे, खूप यायला नको. याची आपण खूप फाईन नाही तर अशी दरदरीत पेस्ट तयार करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. या सगळ्या गोष्टी ना आपल्या पदार्थाला एक स्वाद देतात. मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा, किसून घेतलेलं गाजर, टोमॅटो, सिमला, ही जाडसर वाटून घेतलेली पेस्ट आहे आपली, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची, आणि ही संपूर्ण टाकून घेतलेली आपण. त्यानंतर हे जिरं 1.5 चमचा आहे, म्हणजे जो पोहे खायचा चमचा असतो ना, तर सगळे बाकीचे मेजरमेंट मी या चमच्याने घेतलेले आहे. हा त्याच चमच्याने 6 चमचे रवा घेऊन घेतलेला, नॉर्मल रवा आहे हा. 3 चमचे गव्हाचं पीठ त्याच चमच्याने. 1 चमचा चिली फ्लेक्स त्याच चमच्याने. इथे चिली फ्लेक्स जे आहे ते तुम्हाला तिखट जे आहे ते किती लागतं त्यानुसार घ्या. आणि चिली फ्लेक्स जे आहे ना ते घरी मी तयार केलेलं आहे. सोपं आहे अगदी, तुम्हाला सांगते इन शॉर्ट नसेल तर. एक छान रंग येतो याच्यामुळे, दिसायला पण चांगलं दिसतं आणि टेस्ट पण छान येते. त्याच्यामुळे चिली फ्लेक्स जे आहे ते तुम्ही टाका. आणि नसेल तर घरी बनवू शकता. अगदी तवा खूप छान गरम करून घ्यायचा आणि तवा गरम झाला की त्याला बंद करायचं आणि मग त्याच्यावरती मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मग त्या जाडसर मिक्सरला थंड झाल्यावरती तुम्ही अशा पद्धतीने जाडसर दळून घ्यायचं, म्हणजे चिली फ्लेक्स तयार होतं. नंतर हे मीठ आहे चवीनुसार, तर छोट्या चमच्याने 1.5 चमचा घेतलेला आहे मी. आपण आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे 3 टेबलस्पून पाणी मी टाकून घेते. त्याच्यामध्ये आपण पेस्ट काढली होती ना, मी त्याच्यातच पाणी टाकून घेतलं, म्हणजे ते सगळं निघून जातं, वाया जात नाही. आणि पाणी जे आहे ते बरोबर एवढंच घालायचं, म्हणजे जर तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर त्या कपाने पाव कप पाणी टाका, किंवा आपण जो पोहे खायचा चमचा घेतला ना त्या चमच्याने 7 चमचे वगैरे ते पाणी असेल.
6 ते 7 चमचे. आपण परत हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ, कारण आपण त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा आपला खूप बारीक नाही आणि खूप जाडाही नाही, तर तो रवा एक मुरायला पाहिजे, म्हणून आपण त्याच्यामध्ये हे पाणी घालून घेतलं. आणि हे सगळे मेजरमेंट जे आहे ना, आपली रेसिपी अगदी परफेक्ट होण्यासाठी व्यवस्थित आहे तेवढ्याला. आता हे परत मिक्स करून झालं आहे. हे प्रत्येक वेळेस असं मिक्स करत जायचं, म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होतं. आता याला आपण ना 3 ते 4 मिनिट असंच झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर आपण चेक करून घेऊया. त्याच्यामुळे काय होतं ना, त्या भाज्यांना पाणी सुटतं आणि आपण जे रवा टाकला आहे ना, तो रवा पण त्याच्यामध्ये मुरल्या जातो. म्हणून आपण याला रेस्ट द्यायला ठेवलं. चालेल 5-7 मिनिट ठेवलं तरी चालेल. मी इथे कोथिंबिरीच्या काड्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे कोथिंबिरीच्या काड्या नसेल तर कोथिंबीर टाका. मध्ये ही अंडी फोडून टाकूया. तर हे जे आपलं सारण आहे सगळं, ही जी क्वांटिटी आहे सगळे 5 अंड्यांसाठी आहे. इथे मी 5 अंडे घेतलेले आहे. आणि हा जो नाश्ता आहे ना, तो 4 लोकांसाठी सफिशियंट नाश्ता आहे. 4 जण आरामात चांगल्या पद्धतीने नाश्ता करू शकतात आणि अगदी हेल्दी आपला नाश्ता होतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स आणि कार्बोहायड्रेट ह्या ज्या गरजा आहे, जी रोजची नीड आहे ती पूर्ण होते याच्यामध्ये. आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी. आता आपण हे छान असं फेटून घेऊया. तर याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला, थोडासा वेळ देऊन फेटून घ्यायचं आहे. आणि बरेचदा काय होतं ना, सिमला छोटी मुलं काय मोठे पण खात नाही, पण अशा पद्धतीच्या रेसिपी बनवून जर आपण त्याच्यात टाकल्या तर त्यांना ते बाहेर काढायला ऑप्शन नसतं आणि ते खाताना टेस्ट पण येते त्याची. त्याच्यामध्ये खूप चांगले लागतात ह्या सगळ्या व्हेजीज त्याच्यामध्ये. फोर्कच्या साहाय्याने फेटलं ना तर छान फेटल्या जातं हे. अशा पद्धतीने फेटून घेतल्यामुळे काय होतं ना, की आपला हा नाश्ता जो आहे तो एकदम फ्लफी बनतो. आपलं हे छान फेटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान आहे असं फेसाळल्यासारखं झालेलं. आणि बघा अशा पद्धतीने हे सारण तयार झालेलं आहे. आपण याच्यावरती परत झाकण ठेवून परत 5 मिनिट याला रेस्ट देऊया. इथे या सारणाला रेस्ट देऊन 5 मिनिट झालेले आहे. आपण आता पुढची प्रोसिजर करूया. अंड्याचा उत्तप्पा तयार करण्यासाठी आपण एक तवा पॅन घेऊन घेतली. गॅस ऑन करून दिलेला आहे. मी एक तुम्हाला सजेस्ट करते, जर तुमच्याकडे तवा पॅन असेल ना तर तुम्ही तवा पॅन घ्या. नसेल तर काही हरकत नाही, नॉर्मल तवा घेतला तरी चालते. आणि आपण त्याच्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे. तर हा जो छोटा चमचा असतो ना पोहे खायचा, त्या चमच्याने 1 चमचा तेल टाकून घेतलेलं. सुरुवातीला जे आहे ना थोडंसं तेल जास्त घालायचं जेव्हा आपण पहिला करतो तेव्हा. आणि हे तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं. आता तवा गरम झालेला आहे आपला. आपण जे तयार करून घेतलेलं सारण आहे ना, त्या सारणाला चांगलं मिक्स करायचं पहिल्यांदा तव्यावरती टाकायच्या आधी. आणि आपण हे आता तव्यावरती टाकून घेऊ. तर मी इथे 2 चमचे टाकून घेतलेला या चमच्याने आणि थोडंसं आपण चमच्याच्या साहाय्याने त्याला असं स्प्रेड करून घेऊ. या पॅनवरती केल्याने काय होतं ना, की सगळीकडे असं इक्वल थिकनेसचा तो तयार होतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तवा पॅन असेल तर त्याच्यावरती करून घ्या, म्हणजे हा बरोबर त्या आकाराचा पण तो व्यवस्थित असा तयार होतो. आणि इथे गॅसची फ्लेम जी आहे हाय नाही ठेवायची, मीडियम फ्लेमवरतीच आपण याला शिजू देऊ. वरून थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्या. जेव्हा ते सारण असं ओलसरत असते ना तेव्हाच टाकायचं, म्हणजे त्याला ते चिपकून जातं. आता दुसऱ्या बाजूने पलटवायच्या आधी ना बघायचं आपलं सारण जे आहे ते सगळं सुकलं आहे का, म्हणजे ते असं पाणी पाणी सारण नको राहायला. तर बरंच आपलं पाणी जे आहे ते सुकलं आहे. आणि थोडंसं हलवून बघायचं, तो इझिली बघा अंड असल्यामुळे काय होतं ना, तो इझिली निघतो असा. म्हणजे इथे आपला हा खालच्या बाजूनी झालेला आहे. आता आपल्याला या बाजूने त्याला पलटवून घ्यायचं आहे. तर आपण पलटवून घेऊया. तर थोडं सावकाश पलटवायचं. तुम्ही चमच्याचा वापर करू शकता अशा वेळेस हात न लावता. आणि आता आपण दुसऱ्या बाजूने त्याला करून घेऊ. इथे आपल्याला दुसऱ्या बाजूने आता तेल घालायची गरज नाही. आणि आपण जेव्हा नंतरचं आता तयार करू ना तर तुम्ही अगदी 2-3 थेंब त्याच्यामध्ये तेल टाकलं तरी होते. फक्त सुरुवातीला आपण 1 चमचा घालून घेतलेला. दुसऱ्या बाजूने तो अगदी लवकर होऊन जातो, जास्त वेळ त्याला लागत नाही शिजायला. अगोदर आपण दुसऱ्या बाजूने थोडंसं हळू करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूनी पण मस्त झालेलं आहे. आणि बघा किती सुंदर मस्त रंग आलेले आहे. सगळे वेगवेगळे व्हेजीस जे आहे ते आपल्याला मस्त दिसते आहे. आणि छान अशा पद्धतीने आपण बाकीचेही करून घेऊ. आणि इथे आपला गरमागरम हेल्दी नाश्ता अगदी तयार आहे. टोमॅटो सॉससोबत खा किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत खा किंवा असाही तुम्ही हा खाऊ शकता. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.